तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालावरती आता देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि सलग 3 वेळा सत्तेमध्ये असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या हाती पुन्हा एकदा सत्ता येणार आहे की सत्ता पालट होणार आहे या सगळ्याकडे देखील लक्ष आहे। दुसरीकडे उद्याच्या निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबईमध्ये सट्टा बाजार हा चांगलाच तेजीत आलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर अटळ आहे असा सट्टे बाजाराचा कल हाती येतोय। तमिळनाडूमध्ये द्रमुक, आसाममध्ये भाजपला सट्टे बाजाराचा कौल आलाय। मुंबईचा सट्टा बाजारही एक्झिट पोल सारखाच सध्या कौल देतोय। तर उद्याच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे खरं तर। मात्र यंदाच्या वेळेच्या निवडणुकांची निकालांची वैशिष्ट्य नेमकी काय असू शकतात, काय काय घडामोडी या निवडणुकांच्या दरम्यान घडलेल्या आहेत आपण जाणून घेणार आहोत। या सगळ्याविषयी शिशुपाल आपल्या सोबत आहे। शिशुपाल, यंदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीमध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे किंवा कोणते विकासाचे मुद्दे किंवा कोणते मुद्दे यावेळेला आग्रही होते? सुरुवातीला ना यामिनी, तू आता सट्टे बाजाराचा उल्लेख केला म्हणून आता सट्टे बाजारचे फक्त पश्चिम बंगालचे आकडे सांगतो। मुंबईचा सट्टे बाजार जो आहे तो 293 पैकी भाजप 180 जागा सांगते आणि 130 जागा तृणमूल काँग्रेसला सांगते। म्हणजे तिकडे सत्तांतर सट्टे बाजार पण दिसते आणि फौलादी सट्टा बाजार याचा आकडा कायम बऱ्यापैकी जवळपास खरा ठरत असतो की जवळपास जात असतो। सो त्याच्यानुसार भाजप 151 म्हणजे जवळपास काठावर सरकार येते भाजपचं आणि तृणमूल काँग्रेस 138। सो एक्झिट पोल असो किंवा सट्टा बाजार असो, इकडं बंगालमध्ये सत्तांतर होताना दिसते, पण दक्षिणेत मात्र असं होताना दिसत नाहीये। जसं तू आता विचारलंस की कुठल्या गोष्टी चर्चेत राहिल्या या निवडणुकांमध्ये, तर पश्चिम बंगालमध्ये बंगाली वर्सेस बहारी हा प्रचार खूप चालला। ममता बॅनर्जीने बंगाली मुलगी बंगाली असल्याच्याच लाईनवर प्रचार केला आणि तिने टार्गेट केलं काय भाजपला की बाहेरचे आहेत, हे केंद्रीय आहेत, हे आपले नाही आहेत। आणि हा प्रचार तिचा सक्सेसफुल होताना दिसतोय असं वाटत होतं। त्यामुळे पहिला टप्पा जिकडे भाजप 152 सीटवर मतदान झालं तिकडे भाजप स्ट्रॉंग आहे। त्यामुळे भाजपचा मेन फोकस होता दुसऱ्या टप्प्यातले 142 जागांवर दक्षिण बंगालमध्ये। तिकडे जर भाजपने हिचा थोडासा सुरुंग लावला तरी भाजपला चांगला एज आहे असं म्हणायला हरकत नाही। आसाममध्ये भाजपच्या जागा किती वाढतील एवढीच चर्चा होते, कारण तिकडे त्यांनी पारंपरिक भाजपची प्रचाराची मोडस ऑपरेंडली बाजूला ठेवून लोकल प्रचारासाठी जे मुद्दे आहेत त्याच्यावर फोकस केला आणि हिमंता बिस्वाने खूप चांगलं ग्राउंड तयार केलं होतं। गौरव गोगोईने अर्थात त्यांच्या पत्नीचे ॲलिगेशन्स वगैरे ते मुद्दे असतील तरी काँग्रेससाठी फार एज दिसत नाहीये तुर्तास तरी, पण काही सांगता येत नाही। एक्झिट पोलचे आकडे एकदम खरे ठरतील असं नाही, कारण 2021ला सगळ्या एक्झिट पोलमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत येत नाही असं सांगितलं होतं, पण तिकडे 215 जागा जिंकल्या तृणमूल काँग्रेसने। आता तामिळनाडूमध्ये थोडासा एज आहे TVK-मुळे, विजय तिकडे आला, त्याने पूर्ण राज्य फिरला, त्याचा पक्ष सुपरस्टार बॅकग्राऊंड, मोठा फॅन क्लब, आणि त्याच्यामुळे काय बदल होतो का असं मायक्सिस इंडियाच्या पोलमध्ये त्याला या 90 ते 120 जागा पण दिल्यात। जर तसं काही घडलं तर तामिळनाडूत काहीतरी चित्र बदलेल, पण अदरवाईज तिकडे काही बदलताना दिसत नाही, कारण स्टॅलिनने खूप चांगला मजबूत पक्ष बांधलाय, मित्रांना नीट सोबत ठेवलंय, आकर्षक योजना आहेत आणि त्याच्या जोरावर स्टॅलिन खूप प्रचंड प्रसिद्ध चेहरा आहे तामिळनाडूत। सो तिकडे काय होईल का असं वाटत नाही। आणि केरळचा फक्त राहिला प्रश्न, केरळमध्ये दर 5 वर्षांनी सरकार बदलतात हा इतिहास आहे। तिकडे LDF डाव्यांची आघाडी आणि UDF ही काँग्रेस नेतृत्वातील आघाडी, या 2च आघाड्या असतात। त्याच्यामुळे यावेळेस असं वाटतं की UDFला एज दिसतोय, कारण मागच्या वेळेस पिनराई विजयनच्या नेतृत्वात तिकडं डाव्यांचं सरकार आलं जरी होतं तरी ते फार एजवर होतं। आता कदाचित ते चेंज होऊन काँग्रेसच्या नेतृत्वातल्या UDF युनायटेड फ्रंटला सरकार मिळू शकतं। पुदुचेरीमध्ये 30च जागा आहे, त्याच्यामुळे भाजप येतं का काँग्रेस येतं एवढंच चर्चा आहे। तिकडे लोकल मुद्दे आहेत फार, पण खरं लक्ष जे असेल ना ते बंगाल आणि तामिळनाडूकडेच असेल। त्यातही बंगालकडे की मोदी सत्ता मिळवू शकणार, कारण 13 वर्षात त्यांना जिंकता आलेलं नाही बंगाल एकदाही, लोकसभा असो विधानसभा असो। तिकडे कायम ममतानी त्यांचा विजय रथ रोखलाय, अगदी लोकसभेला सुद्धा आताच्या। सो तेच पाहणं आहे की बंगालमध्ये काय होतं का असं, आणि ह्याचा एकदम डिटेल निकाल सकाळी 7 वाजल्यापासून ABP माझावर आपण उद्या दाखवणार आहोत। त्याची तयारी आता सुरूच आहे आणि मला वाटतं सगळे डिटेल्स तुम्ही ABP माझावर सकाळी 7 वाजल्यापासून पाहणारच आहात। अगदी